लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरातल्या मंडळींसाठी झटपट बनवू शकता तुम्ही हा रव्याचा नाश्ता। बाउलमध्ये रवा आणि दही घालून मिक्स करून घेऊया। त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून ते सुद्धा मिक्स करून घेऊया। पूर्ण रेसिपी अपलोड केलेली आहे, ती चेक करा। आता झाकण देऊन 15 ते 20 मिनिटसाठी भिजवून घेऊया। पॅनमध्ये राई, हिंग, बारीक चिरलेला कढीपत्ता, हिरवी मिरची घालून थोडं परतूया। त्यानंतर कांदा, शिमला मिरची, कोबी, टोमॅटो या सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून जास्त गॅस ठेवून 2 मिनिटसाठी परतून घेऊया फक्त। त्यानंतर रवा भिजलाय त्यात ह्या सर्व भाज्या घालूया। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करून घेऊया। गरजेनुसार पाणी घालून जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं मिश्रण तयार करून घेऊया। सोडा घालून ते सुद्धा मिक्स करून घेऊया। अप्पे पात्रामध्ये तेलाने ग्रीस करून घेऊया आणि त्यात सर्व हे मिश्रण एक एक चमचा घालूया। झाकण देऊन 2-3 मिनिट कमी गॅसवर शिजवून घेऊया। त्यानंतर झाकण काढून पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊया। इडलीच्या चटणी बरोबर पौष्टिक अप्पे खाऊ शकता। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा।